त्याच्यामध्ये जितके पण पदार्थ आहे ना सगळे अनलिमिटेड येणार आहे. खरंच मजा आली, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे. नमस्कार मंडळी, मी सूरज मुके, तुमचं नवीन फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे. माझ्या मागे आहे भिडे पूल. त्यावरनं जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत पुणेकरांना वाटत नाही पाऊस पडलाय म्हणून. इथूनच आपण समोर जाणार आहोत जेवण करायला. सध्या व्हेज खायचा महिना चाललेले आहेत, त्यामुळे आता आपण व्हेज थाळी खायला जाणार आहे. ते कुठं तर 1962 साली जे चालू झालं होतं व्हेज थाळीचं, श्री मुरलीधर व्हेज थाळी म्हणून आहे. एकदम छोटस आहे, वरनं एक मजलाचा वरती चढून जावं लागतं. पहिलं एकदा कुपन घ्यायला लागतं पैसे देऊन, त्यानंतर आपल्याला आतमध्ये जाऊन देतात. त्यानंतर आपल्याला थाळी सर्व केली जाते. या 2 थाळी असतात. पाहू आता वरती जाऊन. आणि तिथं पार्किंगला अजिबात जागा नाहीये, 2 व्हीलरला पण जागा नाही अजिबात. पार्किंग पुण्यामध्ये येणं म्हणजे फक्त खायला या, चालत या. चला जाऊन पाहूया आपण कसं येते. मित्रांनो, आपल्या समोर आलेले श्री मुरलीधर व्हेज थाळी. यांची ही थाळी ही अनलिमिटेड वाली थाळी आहे. याच्यामध्ये जितके पण पदार्थ आहे ना ते सगळे अनलिमिटेड येणार आहे. आणि आता बाप्पाचे दिवस चालले त्यामुळं व्हेज थाळीवर चालले. थाळी एकदम सिंपल साधी, पण सगळं काय अनलिमिटेड आहे याच्यामध्ये. आता रोज मेनू बदलत असं नाही यांचा. आज बट्ट्याची भाजी, ही दुसरी आळू भाजी आहे, छोले भाजी आहे, डाळ आहे, आणि ही आमटी, कोशिंबीर, ढोकळा आहे आज, आणि ताक पण असतं. एकदम सात्विक वातावरण आहे. जेवण मी पण सात्विक होईल. बटाट्याची भाजी, ढोकळा एकदम स्पंजिस, म्हणजे एकदम मऊ. आणि चपाती पण एकदम अशी फुलके. आता मी आळूची भाजी खातो, बघू आळूची भाजी कशी. त्याच्यामध्ये छोले पण वाटतात. थोडासा गोडसरपणा, जी प्रॉपर आळूची भाजी असते कोकणाच्या स्टाईलची, गोडसरपणा. थोडस तिखट आहे, फक्त गोडच भाजी असतं, पण वा. आमटी खाऊया. थोडीशी गोडसर आहे, जितके मसाले पाहिजे तितके मसाले. तसं आहे. छोले भाजी एकदम साधी, म्हणजे अजिबात जास्त मसाले नाही, एकदम साधी भाजी. छोले भाजी पण चांगली लागते. फक्त जरा सुधारायला पाहिजे नाही. ओव्हरऑल तुम्हाला थाळीचं सांगायचं तर आता जी अनलिमिटेड वाली असते ती 220 रुपयाला असते. इथं जेवण केलं तर पर हेड. पण मग थाळीतलं जितकं पण येईल सगळं अनलिमिटेड असतं. आणि लिमिटेड वाला पण असते तरी 175 रुपयाला. पण त्यांच्या मनावर कधी ते चालू होतात, कधी बंद ठेवतात. आज आम्ही आलो तर आज ती थाळी बंद होती, अनलिमिटेड वाली चालू होती. मला छोली भाजी साधी वाटली होती, पण साधी पण चविष्ट एकदम. जे म्हणतात एकदम जास्त तिखट नाही काय ना, पण चवीला एकदम मापात. असं जसं म्हणून आपण सात्विक जेवण तसं आहे पूर्ण. इथे येताना म्हणजे असं या, जेणेकरून की तुम्ही गोड खाऊ शकता. कारण की थोडस गोडसरपणा असणार आहे प्रत्येक भाजीमध्ये. तिखट अशी दुसरी अशा स्टाईलच्या भाज्या नाही, थोडस गोडसरपणा आहे प्रत्येक याच्यामध्ये. फक्त छोले भाजी सोडली तर याच्यात गोडसरपणा आहे. आणि बटाट्याची भाजी आपली नॉर्मल एकदम कमी मसाल्यावाले, पण चवीला एकदम उत्तम. एकदम छोटी जागा आहे, एकदम वरती यावं लागतं, आलं त्यावं लागतं नाही. आणि आता जसे आले सर्व्हिसला सारखे येतात, म्हणजे सर्व्हिस एक नंबर आहे. तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही, काही नाही. किती लागते तितकं घ्या, मागवून घ्या, ते येत राहतात सारखं. म्हणजे सर्व्हिसच्या बाबतीत एकदम मस्त वाटलं. फक्त हे आमटी जरा थोडीशी गोड वाटली, म्हणजे जरा ऍव्हरेज वाटली ती. बाकी जेवण खूप मस्त आहे, खूप म्हणजे मजा आली. ढोकळा खातो मग पासून, इतका मस्त ढोकळा आहे.
वा, खरंच मजा आली. वाटलं नव्हतं मला इतकं. मी गुगल मॅपला पाहिलं होतं, म्हटलं जाऊ इथं आणि आलो. म्हटलं काय असून असून काय साधं असणार आहे. साधं आहे, इतकं मस्त आहे, म्हणजे मन असं तृप्त होत. भले भारी. बाहेर पार्किंगला जागा नसतो तर ताटामध्ये भरपूर जागा आहे पदार्थ भरायला. आणि आल्यापासून जुनी मराठी गाणी लागली. इतका मस्त व्हायचं अशा जुन्या काळातल्या, म्हणजे एक्सपिरियन्स घेण्यासारखे. जर कोणाला साधं असं जेवण करायचं अनुभव आणि साधा शिवपेठेमध्ये पुण्यामध्ये आले, आणि कारण की आता दुसरीकडे गेलो ना आपण अनलिमिटेड खायला, तर तिथं आपल्याला याच्यापेक्षा डबलनी रेट द्यावा लागतो. पण ह्या रेट मध्ये इथं असं जेवण खूप चांगलं आहे. क्वालिटी जेवणाची खरंच खूप इतकी उत्तम क्वालिटी आहे ना, एक नंबर. आता चपाती खाऊन झालेली आहे, भात आलेला आहे. दोन्ही भात आहे तिथं, मसाले भात आहे, साधा भात आहे. त्याच्यावरती तुम्हाला तूप टाकून जातात ते. आणि मग सांगितलं जे की ताक होतं ते लिमिटेड आहे, त्याच्याबरोबर दही पण होतं. म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं ताक किंवा दही, त्यापैकी एक काहीतरी घेऊ शकता, फक्त एकदाच लिमिटेड मध्ये येते. मग असं वाटलं अनलिमिटेड वाला माहित नव्हतं मला. मसाले भात बघा, मसाले भातामध्ये शेंगदाणे, वाटाणे आहेत, तोंडली आहेत, आणि एकदम लुसलुशीत असा मसाले भात. एकदम लुसलुशीत आहे, कमी मसाल्यातला आहे. मसाले इतके असे नाही, माइल्ड आहे. आणि साधा साधा मसाले म्हणता येईल, मस्त आहे. काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी आतापर्यंत मसालेदार खायचो, असं मसालेदार खायचो असं बाहेर, पण असं जेवण बाहेर खाताना मला वेगळाच आनंद होतोय. काय माहिती का, असं आतून येतंय ते. अशी मजा घेतली पाहिजे साध्या जेवणाची, पण वेगळीच मजा आहे. मस्त आहे डाळ भात पण मला याच्यापेक्षा मसाले भात चांगला जास्त आवडला. कारण चालू खुशी, आणि डाळीपेक्षा मसाले भात डाळ जरा एव्हरेज येतोय, पण हा मस्त. मंडळी इथं जेवण करून झालेलं आहे. बाकी स्वीट वगैरे काय नाही येत तुम्हाला, फक्त ढोकळा येतो. आणि आता इथं वाचलं आम्ही आळूची भाजी आणि मसाले भात. शनिवारी आमचा नशीब होता, आम्ही शनिवारी नेमकं आलो तिथं. पण एकदम उत्तम जेवण होतं. तुम्हाला कोणाला जर असं थाळीचं जेवण करायचं असेल तर तुम्ही इथं नक्की येऊ शकता. भेटूया अशा एका चांगल्या जेवणासोबत नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.